नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 60,000 रुपयापर्यंतची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी लागू करण्यात आलेली आहे त्याबाबतचाच एक महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी पात्र असणार आहे आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे आणि अर्ज कुठे भरायचा याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर बघूया काय माहिती आहे। इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी निकष व अटी लागू करण्याबाबतचा हा 11 मार्च 2024 हा शासन निर्णय आहे। तर शासन निर्णयामध्ये जे आहे ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कोणते निकष व अटी आपण हे बघणार आहोत। तर यामध्ये जे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहे त्यांना जे विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 याप्रमाणे 21,600 विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास 13/12/2000 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। तर यामध्ये कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत ते आपण थोडक्यात यामध्ये बघणार आहोत। त्यामध्ये मूलभूत पात्रता काय असणार आहे तर विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे हे बंधनकारक असणार आहे। तुम्ही जर का अनाथ असाल तर तसं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे हे आवश्यक आहे। तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून असाल तर त्यासाठी तुमच्याकडे 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र हे असणे बंधनकारक असणार आहे। तर विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तसेच केंद्र शासनामार्फत जे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार योजनेसाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील। विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न करणे हे बंधनकारक असणार आहे। तर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा। तुम्ही ज्या तालुक्यात राहता त्या तालुक्यात तुमचा हा प्रवेश त्या शैक्षणिक संस्थेत झालेला नसावा। त्यानंतर हे कोणत्या याच्यासाठी लागू असणार आहे तर योजनेचा लाभ 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल। तथापि एका विद्यार्थ्यात जास्तीत जास्त 5 वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल, परंतु इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त 6 वर्ष अनुदेय राहील। अशी मध्यवर्ती कालावधीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेस लाभास पात्र असेल। सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 करता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 आणि तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आणि चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना अशा रीतीने प्रति जिल्ह्यात 600 विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे। कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे तर भाड्याने राहत असल्याबाबतचा स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी करून त्यानंतर स्वय घोषणापत्र, दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचा, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी किंवा भाडे करारनामा, नंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजे ID कार्ड किंवा तुमचा बोनाफाईड। त्यानंतर तुम्हाला जे अनुदान आहे ते कशा प्रकारे वितरित होणार आहे तर अनुदान हे तुम्हाला 4 हप्त्यामध्ये मिळणार आहे। ते पहिले माहे जून ते माहे ऑगस्ट, त्यानंतर दुसरा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर, तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी, तर चौथा हप्ता हा मार्च ते मे या कालावधी दरम्यान तुम्हाला जे आहे ते 4 हप्त्यामध्ये हे जे रक्कम आहे ती वितरित केल्या जाईल। तर ती रक्कम ही किती असणार आहे त्याबाबत खर्चाची बाब ही किती असणार आहे तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला भोजन भत्ता 32,000, निवासी भत्ता 20,000, निर्वाह भत्ता 8,000 याचा एकूण
60,000 रुपये दिले जातील। तर इतर महसुली विभागातील शहरातील उर्वरित क वर्गातील महापालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 28,000, निवासी भत्ता 15,000, तर निर्वाह भत्ता 8,000 असे एकूण 51,000 देण्यात येईल। तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 25,000, निवासी भत्ता 12,000, तर निर्वाह भत्ता 6,000 असे एकूण 43,000 रुपये देण्यात येईल। तर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 23,000, निवासी भत्ता 10,000, तर निर्वाह भत्ता 5,000 असे एकूण 38,000 रुपये इतके अनुदान हे वार्षिक खर्च तुम्हाला देण्यात येईल। अशा प्रकारचं हे खर्चाबाबतचा निर्णय होता। तर याचे अर्ज जे आहे तुम्ही याचा अर्ज सध्या याचे ऑनलाईन अर्ज हे चालू झालेले नाही आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण मंडळाकडे जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज अजून याचे चालू झालेले नाही आहे। ऑनलाईन अर्ज जेव्हा याचे चालू होतील त्याचा सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच देऊ। त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त ओबीसी विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।